मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा प्लॅन झालेला आहे असा फोन करणाऱ्या महिलेने दावा केलेला आहे। या प्रकरणी आता पोलिसांनी एका महिलेला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला खरं तर हा धमकीचा फोन करण्यात आला असल्याची माहिती आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊयात। गणेश, एका महिलेने फोन केला, ही महिला कोण होती, काय ती फोनवरती बोललेली आहे, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे तो हा धमकीचा कॉल होता, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवण्यात येईल अशा पद्धतीचा कट आहे तो रचण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचं मुंबई पोलिसांचं नियंत्रण कक्ष आहे। या नियंत्रण कक्षामध्ये हा फोन आला आणि या फोन नंतरून पोलिसांनी लगेच या सगळ्या संदर्भामध्ये आहे तो तपास केलेला आहे आणि यातून एका महिलेला देखील आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। शीतल चव्हाण असं या महिलेचं नाव असून सध्या पोलिसांकडून आहे तिचा सर्व तपास केला जातोय। नेमकं तिला कोणी ही माहिती दिली होती का, कुठे कट रचण्यात आलेला, या सगळ्या पार्श्वभूमीवर आहे ते शीतल चव्हाण या ज्या महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि या त्या महिलेकडून आहे तो आता शोध घेण्यात येत आहे। गणेश, या संदर्भात अधिकची अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी।